आखाती देशातील अमेरिका, इराण आणि इस्रायल मध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच खळबळ उडाली असून सर्वच ठिकाणी डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या मिळेल किंवा ना मिळेल या अफवेमुळे रांगाच रांगा आपण पाहू शकता। कशा प्रकारे आम्ही पालघर जिल्ह्यातील बोईसर या ठिकाणच्या एका पेट्रोल पंपावरती आणि आपण पाहू शकता किती दूरपर्यंत या रांगा आहेत। पेट्रोल मिळेल किंवा नाही मिळेल, पेट्रोलची किंमत कदाचित वाढू शकते या अफवेमुळे सर्वत्र रांगाच रांगा लागल्या आपण पाहू शकता। मात्र पालघर जिल्हा कलेक्टर ऑफिस कडून नेहमी सांगण्यात येत आहे की अफवेवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा पूर्ववत साठा असून ते पूर्ववत व्यवस्थित वितरित होत असल्याचं सर्वत्र सांगण्यात जात आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे आपण इथे विचारण्याचा प्रयत्न करूया की आपण या ठिकाणी आपण काय काय म्हणायचं तुम्हाला? पेट्रोल भेटेल का नाही भेटेल सर उद्या बघायला पाहिजे। आता काय नाही एवढे आता तुमच्याकडे पेट्रोल आहे की नाही मिळत पेट्रोल आमच्याकडे मिळत नाही। काय काय म्हणायचं तुम्हाला? काय तुम्ही पेट्रोल नहीं मिल रहा है, पेट्रोल नहीं मिल रहा है अभी, नहीं मिल रहा है? नहीं मिल रहा। तो फिर आप कभी से लाइन में खड़े? लगभग 1 घंटे से खड़े हैं। काय म्हणायचं तुम्हाला? पेट्रोल मिळेल नाही मिळेल काय काय तुम्ही इथे जी लाईन लावून राहिली किती वेळापासून? ठीक आहे, क्या काय म्हणायचं तुम्हाला? पेट्रोल मिळेल नाही मिळेल, तुम्ही इतक्या वेळ लाइन पेट्रोल नहीं मिल रहा है, बहुत टाइम से। लेकिन कलेक्टर ऑफिस से तो बोल रहे कि अफवाह मत फैलाओ, पेट्रोल डीजल सब बराबर है, क्या कहना इस पर आपको? तो सर मालूम नहीं। काही लोकांना या बाबतीतलं पूर्ण माहिती नाही किंवा काही लोक आपली प्रतिक्रिया देत जरी असले तरी वास्तविक पाहिलं तर कलेक्टर ऑफिस कडून जी माहिती आली ती व्यवस्थित जनतेपर्यंत पोहोचणे हे फार महत्वाचं आहे। नागनाथ बाबर, निर्भीड समाचार, बोईसर, पालघर।